नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आता उन्हाळी वाळवणाचे पदार्थ करणार आहोत आपण. तांदळाच्या अशा खुसखुशीत पापड्या करणार आहोत. तळल्यानंतर अशी अगदी ओटानेही खाता येतील अशा. तर त्यासाठी आपण आहे ना, इथे मी 2.5 किलो तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. इथे तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता कुपनचे. ते आदल्या दिवशी धुतले, सावलीतच सुकवले आणि त्यामध्ये पावशेर साबुदाणा घातला आणि ते आपण जे पिठाचं गिरण असते ना त्यावर दळून आणले. आणि इथे तुम्ही ना रेशनचे तांदूळऐवजी कोणतेही जुने तांदूळ घेऊ शकता. आता हे स्वच्छ धुतलेले तांदूळ सुकवायचे, सावलीतच सुकवायचे. फॅनच्या हवेखाली असे पातळ पसरून द्यायचे कापडावर. आता थोडेसे चांगल्या बऱ्यापैकी वाळलेले आहेत आपले तांदूळ. ते ना पावशेर साबुदाणा टाकून दळून घ्यायचे गिरणीत. जसं आपण गव्हाचं पीठ करतो ना त्या गिरणीच्या चाळणीने पीठ करून घ्यायचे तांदळाचं. तर आता याचं पीठ करून घेऊया आणि जेव्हा आपण दळायला देऊन त्यामध्ये साबुदाणा मिक्स करून द्यायचं आहे. आता हे एवढं पीठ तयार झालेलं आहे आपलं. येथे आता पातेल्याने मोजून घेतलेले 1 पातेलं आणि अर्ध पातेलं माझं पीठ झालेलं आहे ना एवढंसं. तर पाण्याला आदन ठेवण्यासाठी ना इथे पातेल्याला बूड घेतलेलं आहे मी मातीचं आणि पातेलं तापल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे 3 पातेले पाणी टाकायचं आहे आदनासाठी. थोडंसं जास्त टाकायचं आहे. जर वाटलं ना ते आपण थोडंसं बाजूला काढून घेऊया. 1.5 पातेलं पीठ होतं ना त्यासाठी 3 पातेले आणि थोडंसं जास्त टाकलेलं आहे. आपण जेव्हा खिशी घेऊन त्यावेळेस थोडंसं बाजूला काढून घ्यायचं, म्हणजे कमी पडलं तरी आपल्याला ॲडजस्ट करता येतं. तर आता इथे मी पापडखार घेतलेला आहे 2 चमचे, जिरे घेतलेले आहे 2 चमचे आणि भरपूर असे तीळ घेतलेले आणि हे आदनामध्ये टाकून देऊया. आणि मीठ टाकायचं आहे असं थोडंसं, पाऊण कप जास्त चहाचा कप असतो ना तेवढं मी मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये. आणि पाण्याला आपली उकळी घेऊया. आणि आता पाण्याला उकळी येते ना तोपर्यंत झाकण ठेवायचं आहे आणि जेवढं पीठ होतं ना आपलं तेवढं सर्व एका वेळेस टाकून द्यायचं आहे. आणि चाटू असतो ना आपला पीठ हटवण्यासाठी तो त्या चाटूने असं हटून घ्यायचं आहे. त्यावेळेस जाळ कमी करायचा आहे चुलीवरचा. अशा पद्धतीने गुठळ्या नाही झाल्या पाहिजे, चौकोन असं पीठ हटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि खरी मेहनत तर इथेच असते, गुठळ्या न होऊ देता पीठ जेव्हा आपण खिशी घेतो ना तर ते एकदम असं चविष्ट होते. आता आपली गुठळ्या देखील अजिबात राहिलेली नाही. अशा पद्धतीने ना आता आपलं पीठ हटून झालेलं आहे. बघू शकता चौबाजूने कड्याचं जे पीठ असतं ते मध्ये ओढून घ्यायचं आहे आणि मधलं जे असतं ते बाहेर लोटायचं, म्हणजे ना सगळीकडे आपलं पीठ शिजलं जातं तांदळाचं. इथे ना माझ्या मावस सासूबाई देखील आल्या होत्या आम्हाला मदत करू लागायला ना, तर त्यांनी देखील थोडंसं हटू लागलेलं आहे. आणि थोडंसं दाबून द्यायचं आहे, गार पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पीठ आहे ना असं तापून द्यायचं आहे. आणि त्याला आहे ना ओलं फडकं जे असतं ना ते ठेवायचं आहे त्यावर, म्हणजे ना ते वाफ जाणार नाही. फडकं जर टाकलं ना ओलं उकरणं वगैरे तर ते त्यामुळे वाफ जाणार नाही. आणि वरती पुन्हा आहे ना आपली भाकरीची परात असते ना त्याने झाकून टाकायचे ते अशा पद्धतीने. आणि परत वरती देखील आपण परात ठेवून देऊया. आणि जाळ यावेळेस कमी करायचं आहे चुलीतला. आता आपलं पीठ देखील आता शिजलेलं आहे मस्त ना. तर आता हे आपण घरावरती नेऊन त्याचे पापड करणार आहे. आणि हे पीठ किती मस्त असं एकदम मऊसूत असं झालेलं, अजिबात गाठी वगैरे झालेलं नाही. आणि हे पीठ गरम गरम असतानाच ना कॅरी बॅगमध्ये भरायचं आहे आपला आणि असं मळून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे पापड एकदम छान होतात. तर असे कागदाच्या पिशवीमध्ये मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून आहे ना आपलं पुरी यंत्र असतं ना त्याने असे खालून कॅरी बॅग ठेवायची आणि वरतून देखील एक कॅरी बॅग ठेवायची. मध्ये आपली पापडाबरोबर आपली पापड्या केल्या जातात त्याने. खरी मेहनत इथे देखील असते पीठ मळून घेण्यामध्ये. अशा पद्धतीने पाण्यात बुडून कॅरी बॅग घेतलेले आहे आणि छोटे सुपारीपेक्षा थोडेसे मोठे लिंबा एवढे आकाराचे गोळे करायचे आणि ते या कॅरी बॅगने
त्याची पापड तयार करून घ्यायची पुरी यंत्रणेने. अशा पद्धतीने असे गोल गरगरीत असे मस्त पापड, पातळ पापड आपले तयार झालेले आहे. राहिलेले पापड सर्व अशा प्रकारे आपण करून घेणार आहे. आता पापड करून झालेले आहे ना, तर उन्हामध्ये 2 दिवस हे पापड असे मस्त वाळून द्यायचे. जेव्हा त्याची कड अशी वलसी होते ना, त्यावेळेस पलटी मारून द्यायची त्याला, म्हणजे दुसऱ्या बाजूने देखील उन्हामध्ये चांगले आपले पापड भाजले जातात. 2 दिवसानंतर आहे ना, आपले मस्त पापड वाळलेले होते. भरपूर असे एक मोठी टोकरभर पापड झाले. मस्त पातळ असे पापड तयार झाले ते. आता इकडे पापड तळण्यासाठी घेऊया. कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवले. चांगलं कडकडीत तेल असं गरम करायचं आहे. मीडियम गॅसवर हे पापड असे मस्त तळून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीने राहिलेले सर्व आपण पापड तळून घेऊया. असे तिप्पट पापड फुलतात. खूप छान असे पापड तयार झाले ते. जसं आपला छोटा पापड असतो ना, त्याच्यात तिप्पट तुम्ही ठेवून बघा. अशा पद्धतीने जर पापड केले ना, त्याच्यात आपण वाळल्यानंतर जेवढे पापड असतात तळल्यानंतर त्याच्यात तिप्पट फुलतात. तर अशा पद्धतीने खमंग अशी मस्त असे पापड आपण करू शकतो. यामध्ये तुम्ही हिंग देखील टाकू शकता. हिंगाने देखील खूप छान चव येते. आणि कशी वाटली तांदळाच्या पापडांची रेसिपी उन्हाळी वाळवण म्हणून. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा पद्धतीने तांदळाचे पापड करून बघा. कसे झाले ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा.